जर मेंटल आणि फिजिकल किंवा लैंगिक म्हणजे रिलॅक्स करण्यासाठी जर तुम्ही करत असाल, आता जर तुम्ही माझा आयुर्वेदिक शास्त्रानुसार जर विचारसाल, जर बल आणि ऊर्जा ही तुमच्या शरीरात साठवून ठेवायची असेल, मित्रांनो, आमच्या सेक्सॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात कॉमन प्रश्न जर कोणी विचारत असेल तो आहे हस्तमैथुनाविषयी. हस्तमैथुन हे शाप आहे का वरदान आहे, हे करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, जे काही मी तुम्हाला सांगत असतो ते माझं पर्सनल ओपिनियन असतं किंवा माझं पर्सनल ऑब्झर्वेशन असतं. तर मित्रांनो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण तुमच्या माध्यमातून माझ्या या व्हिडिओची काही ना काही त्यांना माहिती मिळू शकते आणि त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा त्यांच्या सेक्शुअल लाईफमध्ये काही ना काही त्यांना इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी नॉलेज पण मिळू शकतं. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे हा खूप कॉमनली म्हणजे विचारणारा प्रश्न आहे की खरोखर मास्टरबेशन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. आता जर तुम्ही माझा आयुर्वेदिक शास्त्रानुसार जर विचारसाल तर आयुर्वेदिक शास्त्र पूर्वीपासूनच याला रिजेक्ट करतो की मास्टरबेशन करायला नाही पाहिजे, कारण की मास्टरबेशनला किंवा त्याच्यातून निर्माण होणाऱ्या वीर्याला ते बल म्हणून किंवा ऊर्जा म्हणून त्यांनी संबोधित केलेलं आहे. जर बल आणि ऊर्जा ही तुमच्या शरीरात साठवून ठेवायची असेल तर मास्टरबेशन न केलेलं बरं, असं आयुर्वेदिक शास्त्र सांगतं. पण आमचं अत्याधुनिक शास्त्र असं सांगतं की मास्टरबेशन केल्यामुळं तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुमचे थॉट्स कमी होतात, तुमचे लैंगिक विचार कमी होतात आणि त्याच्यामुळं तुमचं कामावर म्हणा किंवा अभ्यासावर चांगलं लक्ष पण लागू शकतं. तर या दोन विभिन्न गोष्टी आहेत. एक शास्त्र म्हणतं की करू नका, एक शास्त्र म्हणतं की तुम्ही करू शकता. पण माझं पर्सनल ओपिनियन सांगतो की जेव्हा केव्हा आपल्याला खूप जास्त लैंगिक इच्छा झाली तर त्याला तुम्ही जर मास्टरबेशन नाही केलं तरी ते स्वप्नदोषाच्या रूपामधून नक्कीच नाईटफॉल म्हणून तुम्हाला तुमचं शरीर वीर्य हे बाहेर फेकतच असतं. आणि आपल्या शरीराला एक म्हणजे आपलं प्रोग्रामिंग केलेलं आहे की जे काही वेस्ट पदार्थ आहेत ते शरीर बाहेर फेकतच असतो. मास्टरबेशन करायचं का नाही करायचं हा दोन्ही शास्त्रामध्ये हा थोडासा म्हणजे आभास असू शकतो. पण मास्टरबेशन किती करायचं, किती प्रमाणात करायचं हे पण खूप महत्त्वाचं आहे. जर मास्टरबेशन तुम्ही वीकली या फोर्टनाईटली या मंथली एखाद्या वेळेस जर मेंटल आणि फिजिकल किंवा लैंगिक म्हणजे रिलॅक्स करण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर मी म्हणतो की काहीच करायला हरकत नाही. पण जर डेली बेसिसवर जर तुम्ही पोर्नोग्राफी बघून किंवा इरोटिक रील्स बघून किंवा इरोटिक पिक्चर आपल्या माइंडमध्ये क्रिएट करून जर तुम्ही रोजचे म्हणजे एक वेळा किंवा दोन वेळा असं जर मास्टरबेशन तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्या नसा डॅमेज होऊ शकतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला पुढं चालून शीघ्रपतनाचा किंवा नपुंसकतेचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मित्रांनो, मास्टरबेशन करणं योग्य किंवा अयोग्य तुम्ही ठरवा. जेव्हा केव्हा तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही चांगलं लुब्रिकंट पण वापरायला पाहिजे आणि चांगल्या कंपनीचे स्ट्रोकर पण वापरणं गरजेचं असतं. जर हे स्ट्रोकर तुम्हाला कुठे मिळत नसतील तर ते माझ्या क्लिनिकला पण उपलब्ध आहेत, ते पण मी तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला पाठवू शकतो. मित्रांनो, मास्टरबेशनमुळं कमजोरी येते हे नक्कीच लक्षात ठेवा, कारण की केव्हा केव्हा गिल्ट जर तुम्हाला मास्टरबेशन केल्यामुळं येत असेल तर नक्कीच तुमच्या मनावर काहीतरी मानसिक परिणाम दिसून येतील, काहीतरी मानसिक लक्षणं दिसून येतील. त्याच्यामुळे तुम्हाला झोप न येणे, अभ्यासाकडे लक्ष न लागणे, भूक न लागणे किंवा हेअर लॉस होणे किंवा पिंपल्स होणे, दिवसभर थकवा वाटणे, झोपेतून उठायला कंटाळा येणे असे लक्षणे दिसू शकतात. पण हे मानसिक स्वरूपाची असतात आणि याच्यावर खूप जास्त काही ट्रीटमेंट तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. फक्त आणि फक्त काउन्सिलिंगद्वारा हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. जर मित्रांनो तुम्हाला काही असे काही इश्यू असतील तर आता तुम्ही डायरेक्ट माझ्याशी एक कॉल करून माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्याशी तुम्ही व्हिडिओ कॉलने जोडू शकता आणि तुम्हाला काही मार्गदर्शन किंवा काही ज्ञान पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओ कॉल करून नक्कीच माझ्याकडून घेऊ शकता. मित्रांनो, आता ही पण मी सोय केलेली आहे. जर तुम्हाला माझ्याकडे येणं होत नसेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कन्सल्टेशन करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.